3 वर्षापासून बेपत्ता, पण मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकला। राज्य सरकारकडून सध्या योजनांची चलती असून लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि वयोवृद्धांसाठी ही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30,000पर्यंत अनुदान मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली आहे। आता या योजनेच्या संदर्भाने केलेल्या एका जाहिरातीवरून सरकारवर टीका होत आहे, कारण तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता ती व्यक्ती 3 वर्षापासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली। गेल्या 3 वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळांचे दर्शन या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले 3 वर्षापासून आपल्या कुटुंबापासून बेपत्ता होते। त्यांच्या कुटुंबाने सर्वत्र शोध देखील घेतला, परंतु तांबे कुटुंबियांना ज्ञानेश्वर तांबे आढळून आलेले नाहीत। अखेरीस 3 वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या जाहिरातीत फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबियास धक्काच बसला आहे। याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की आमचे वडील गेले 3 वर्षापासून हरवले होते। आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो, परंतु ते सापडत नव्हते। आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे। मुख्यमंत्री ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे, त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडवून द्यावे, ही विनंतीही तांबे यांच्या पुत्राने केली आहे।